नाशिक शहरातील विविध धार्मिक स्थळांवर अद्यापही नियमबाह्यपणे भोंगे वाजवले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ देवयानी सुहास फरांदे यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना लेखी पत्र सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। या पत्रात त्यांनी नमूद केले की 11 एप्रिल 2025 रोजी राज्याचे पोलीस महासंचालकांनी संपूर्ण महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे हटवण्याचे आदेश निर्गमित केले होते। या आदेशाच्या अंमलबजावणी अंतर्गत मुंबई शहरात 3367 भोंगे हटवण्यात आलेत। मात्र नाशिक शहरात अद्यापही अनेक ठिकाणी नियमबाह्य भोंगे सुरू असून संबंधित परिपत्रकाची अंमलबजावणी होत नसल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। विधानसभेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातही भोंग्यावर कारवाईची मागणी आमदार फरांदे यांनी पुन्हा केली होती। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत कारवाईचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती त्यांनी पत्रात दिली आहे। आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक पोलीस आयुक्तांकडे पुढील मागण्या केल्या आहेत। नाशिक शहरातील सर्व धर्मीय स्थळांवरील भोंगे तात्काळ बंद करण्याचे आदेश देणे, संबंधित पोलीस निरीक्षकांमार्फत तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देणे, नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कायद्यानुसार कारवाई करणे, मुंबईसारखी कारवाई नाशिकसह उर्वरित महाराष्ट्रातही व्हावी यासाठी तात्काळ पावले उचलावीत असे आवाहन आमदार फरांदे यांनी केले आहे। राज्यामधला आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून या विषयाच्या बाबतीमध्ये जे काही उत्तर देण्यात आलेलं आहे हे काही मला मान्य नाहीये। सन्माननीय अध्यक्ष महोदय, कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत असताना कंत्राटी पद्धतीने आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिका, नगर परिषदा सर्व ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामगार काम करतात। त्यांना जे काही शासनाच्या वेतनाप्रमाणे देयक द्यायला पाहिजे ते त्या नगरपालिका, महानगरपालिकांच्या माध्यमातून दिलं जातं। त्यांचा वेतन भत्ता असेल, भविष्य निर्वाह निधी असेल, कर्मचारी राज्य विमा असेल, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात। परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर आणि एक ओपन सिक्रेट आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला एखाद्या ठेक्यामध्ये जर 22,000 पगार असेल तर त्या कर्मचाऱ्याला पहिल्यांदा बँकेमध्ये 22,000 रुपये पगार हा केला जातो आणि नंतर त्याच्याकडनं 12,000 रुपये काढून घेतले जातात, 10,000 रुपये काढून घेतले जातात। एखाद्यामध्ये 18,000 पगार असेल तर 8,000 रुपये काढून घेतले जातात। दर महिन्याला सन्माननीय अध्यक्ष महोदय पगार होतो की त्याच्या दुसऱ्या दिवशी स्पेसिफिक अमाऊंट त्या कर्मचाऱ्यांच्या बँकेमध्ये जर सफाई ठेक्याचा विचार केला तर सुपरवायझर त्या कर्मचाऱ्यांना निरोप देतात की तुम्ही एवढी अमाऊंट आजची तुमच्या ह्या महिन्याची जमा करा। त्या कर्मचाऱ्यांना कंपल्सरी 4 सुट्ट्या घ्यायलाच लावतात। मात्र त्या 4 सुट्ट्यांचा पगार देखील महानगरपालिकेकडनं काढला जातो आणि तो पगार ठेकेदाराच्या आणि अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये जातो। अध्यक्ष महोदय, काही ठिकाणी तर एटीएम देखील कर्मचाऱ्यांचे हे त्या ठेकेदाराकडे असतात। एखादा कर्मचारी याच्यामध्ये उत्तर दिलंय की कोणाची तक्रार नाही। सन्माननीय अध्यक्ष महोदय, उत्तर चुकीचं आहे। 2022-23 मध्ये काही संघटनांनी याच्यावरती आंदोलन करून त्याच्यामध्ये आंदोलन केल्यानंतर सफाईच्या ठेक्यामधून 500 लोकांनी त्याला लिहून दिलं होतं त्या संघटनेला आणि त्यानंतर 500 लोकांना कमी केलं। मग त्या ठेकेदाराने त्यातल्या काही लोकांना बोलवलं की जर तुम्ही ही तक्रार मागे घेत असाल तर आम्ही तुम्हाला परत कामावरती घेऊ। 300 लोकांनी ती तक्रार मागे घेतली। 200 कर्मचारी आज देखील ह्या कामाच्या मधून बाहेर आहे। त्यांनी लिहून दिलं नाही म्हणून त्यांचा आयडी बंद करण्यात येत आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे नाशिकमध्ये सर्वांना ही वस्तुस्थिती माहिती आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपलं सरकार युवकांना रोजगार मिळण्यासाठी विविध योजना आणतं, परंतु गोर गरीब दलित वंचित म्हणजे पिचलेल्या रांजलेल्या गांजलेल्या कर्मचारी जो या ठेक्यामध्ये काम घेतो, नाल्यामध्ये उतरतो, शौचालय साफ करतो आणि आपल्या गावाची सफाई करतो, त्याच्याकडून पैसे घेण्याचं ही जी एक आधुनिक पद्धतीची खंडणी जी सुरू झालेली आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी मी आज सभागृहाचं आणि महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही मी लक्षवेधी आज टाकलेली आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह आहे। ह्या पेन ड्राईव्ह मध्ये एका संघटनेने त्याच्यामध्ये स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे की त्या कर्मचाऱ्यांकडनं पैसे घेत असताना याच्यामध्ये ह्या पेन ड्राईव्ह मध्ये व्हिडिओ आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, कोर्टामध्ये देखील गेले, परंतु अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणाऱ्या ह्या विषयामध्ये आज राज्याच्या लाखो कर्मचाऱ्यांवरती ह्याच्यामुळे अन्याय होतोय। म्हणजे सरकार पैसे देते, महानगरपालिका पैसे देते, नगर परिषदा पैसे देतात, परंतु हा पैसा माझ्या गरीब
अतिशय अल्प मध्यमवर्गीय कुटुंबांमधून त्याच्याही पेक्षा अल्प गटामधून येणारा माझ्या कामगाराला पूर्ण पैसे मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. तक्रार कोणाकडे करायची, कारण तक्रार ज्यांच्याकडे करायची ते देखील त्याच्यातले हप्ते खातायत. राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय नगरविकास मंत्री देखील, उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी बसलेले. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे की जी तक्रार कुठल्याची आलेली नाहीये, मी तुम्हाला तक्रारीची सगळी पत्र देते की नाशिक महानगरपालिकेकडे ह्याच्या तक्रारी अनेक आलेल्या आहेत. नंबर 2, मी तुम्हाला हा व्हिडिओ देते. महाराष्ट्र शासन सदर विषयामध्ये कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून एसीबी डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी उत्तर दिले की एसीबी कडे पण तक्रार आली नाहीये. परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय, हा कर्मचारी आयडी ब्लॉक होतो म्हणून घाबरतो आणि म्हणून सरकार या ठेकेदारांवरती जरब बसवण्याच्या दृष्टिकोनातून एसीबी किंवा SIT लावून ह्याची चौकशी करून कामगारांना न्याय देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. अशा पद्धतीने ठेक्यामध्ये काम करणारे जे ठेकेदार आहेत त्यांना आपण त्वरित ब्लॅकलिस्ट करणार का, आणि अशा विषयांमध्ये आपण विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून एक चौकशी समिती लावून चौकशी करून त्या विषयामध्ये जे कोणी अधिकारी देखील दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणार का, हा माझा तिसरा प्रश्न आहे. आणि जी काही कर्मचाऱ्यांच्या पगार किंवा त्याच्यातनं जे काही पैसे काढले गेलेले आहेत त्याची वसुली सरकार करणार का. माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय देवयानीताई फरांदे यांनी अतिशय महत्त्वाचा विषय मांडलेला आहे. मुळामध्ये नाशिकच्या संदर्भातला जो विषय आहे त्या संदर्भात निश्चितपणे पोलीसचा एक वरिष्ठ अधिकारी देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यामध्ये चौकशी करताना ठेकेदार आणि महानगरपालिकेचे अधिकारी. सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.